नमस्कार कृषी मित्रांनो, @कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज म्हाळंगे येथे आहोत. म्हाळंगेमध्ये हा अंबर येलो नावाची व्हरायटी आहे. हे बघा, पिवळ्या कलरचा अंबर येलो आहे. हा पिवळ्या कलरचं फुल आहेत. हे बघा, झेंडू आहे कसा आला बघा, एक नंबर एकदम. हे बघा, व्हरायटी एक नंबर आहे. कशी हो, हिरवीगार झाड आहेत एकदम, एक नंबर झाड आहे. तुम्हाला हे बघा, हे असे आहेत. या दोन्ही झाडाच्या मधलं 5 फूट अंतर आहे आणि सिंगल लागवड केलेली आहे झिकझॅक पद्धतीमध्ये. आणि आत्ताच प्लॉट हा तयार व्हायलेला आहे, अजून झालेला नाही. आता पालवायला आलेला आहे, म्हणजे पहिल्यांदा तोडायचा आहे. हे बघा, असं पिवळ्या कलरचं फुल आहे बघा. बघा साईज उद्या कशी आहे बघा, देठ कसं आहे बघा, त्याचं देठाची साईज बघा. हे बघा, आपण म्हाळंगे या ठिकाणी आहोत. हा अंबर येलो नावाची व्हरायटी बघत आहोत, झेंडूची. पिवळ्या कलरचं फुल आहे. हे बघा, फुल कसं आहे, देठ बघा याचं कसं आहे. एवढ्या मोठ्या देठाचं फुल आहे. फुलाची साईज किती आहे बघा, फुल पण तेवढ्या साईजचं आहे. आणि पहिल्याचही प्लॉट चालू झाला आहे. आता तोडायला आणखी आलेला नाहीये, पण आता पालवावं लागेल. नाही बी म्हणलं तरी एक 2-4 कॅरेट माल निघेल. आणि आता सीझन येतच आहे. आता गणपती, श्रावण महिना सध्या सुरू आहे. श्रावण महिन्यामुळे चांगला भाव मिळू शकतो याला, चांगल्या पद्धतीमध्ये ह्याचे पैसे होतील. परंतु नवीन जे होतकरू मुलं आहेत त्यांना अशा शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे असं चॅनल तयार केलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून आपण सगळ्यांना हे सांगत असतो, ही नवीन आधुनिक शेती करत राहा. पारंपरिक शेती करण्यापेक्षा नवीन काहीतरी करा, आणि नवीन ह्याच्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. अशा पद्धतीने ह्या शेती करायची. हे बघा कसलं आहे, कसं फुल आहे बघा. आणखी पूर्ण उमलायचं हे फुल, हे फुल आणखी पूर्ण उमलायचं आहे. तर एवढं मोठं फुल आहे. तर चांगल्या पद्धतीमध्ये प्लॉट आलेला आहे. हा चांगल्या पद्धतीमध्ये प्लॉट सांभाळला आहे. तर ह्याच्यामध्ये जी काय रोगराईचा वगैरे प्रकार असतो, ह्याला पण सांभाळायला लागतं. सगळं काळजीपूर्वक बघावं लागतं. ह्याच्या फवारणी टाईम टू टाईम घ्यावी लागत असतात. टाईम टू टाईम ह्याच्या औषधं फवारणी करावी लागत असते. आणि मस्त असा प्लॉट आले सध्या. तुम्हाला नाही बी म्हटलं, हे 2 ते 3 फुटाची झाड आहेत हे आता सध्या. मस्त चांगल्या प्रकारची झाड आहेत बाबा. फुलाची संख्या पण बऱ्यापैकी दिसायला लागली. चांगल्या पद्धतीने प्लॉट सांभाळलाय. मस्त आहे. आपण जे काय सोयाबीन करतो किंवा ऊस करतो त्याच्यापेक्षा सुद्धा चांगली प्रोडेक्टेबल अशी शेती आहे. आणि कमी वेळेमध्ये लगेच रिझल्ट, 2 महिन्यात 3 महिन्यात फायनल. आणि लॉस होण्यासारखा प्रकार किंवा नुकसान होईल असं काही नाही आहे. तर चांगल्या पद्धतीने तुम्ही केलं तर जेवढं चांगलं कराल तेवढ्या पद्धतीने हे उत्पन्न निघणार आहे, आणि तेवढ्या पद्धतीने तुम्हाला मार्जिन मिळणार आहे. आणि भावाचं तर काय मार्केटवर डिपेंड असतं, पण मार्केट जवळपास चांगलंच असतं ह्या हिशोबाने. कारण कितीही असला तर फुलाची रोजच गरज आहे. त्याच्यामुळं नवीन मुलांना, नवीन शिकणाऱ्यासाठी हे असा चांगला प्लॉट आहे, आणि अशी शेती करा. मित्रांनो, धन्यवाद. @कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार.